नमस्कार. आज या ठिकाणी राजुरी गावामध्ये आपल्या फलटण तालुक्याचे माजी खासदार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा व फलटण कोरेगाव विधान मतदारसंघाचे आमदार सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून आज राजुरी गावामध्ये राजुरी गाव अंतर्गत रस्त्यासाठी 5 लाख रुपये निधीच्या रस्त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे. आणि याचबरोबर दुसरे एक 6 लाखाचं काम आहे, ती थोड्याच दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये चालू होईल. आणि ह्याच्या अगोदर जर दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुख्यमंत्री सहायता निधीतून राजुरी गावासाठी 1 कोटी रुपयाचा निधी त्यांना गावाला दिला होता आणि त्याचा शुभारंभ केला होता. रस्ता आजही पूर्ण तो झालेला आहे. त्याचबरोबर भवानीनगरमध्ये पाठीमागील 15 दिवसामध्ये एक रस्त्याचं उद्घाटन केलं, त्याचंही काम चालू झालेलं आहे. अशा पद्धतीनं दादांचं ज्या पद्धतीनं फलटण तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे, विकास कामे सगळ्या प्रत्येक गावामध्ये चालू आहेत, त्याचप्रमाणे आमच्याही गावामध्ये विकास कामं दिलेली आहेत, तेही चांगल्या पद्धतीनं कामे चालू आहेत. आणि इथून पुढे राहिलेली कामं नक्कीच प्रत्येक वाडी वस्तीवर जाणारा रस्ता असेल, हा दादांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून 100% केली जातील, हे मी गावाच्या वतीनं आश्वासन देतो आणि त्यांची खात्री देतो. आज या ठिकाणी आपल्या स्मशानभूमीसाठी माननीय खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर व तडफदार नेतृत्व सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यात जो आज विकासाची गोडदोड होत असताना राजुरीत सुद्धा कुठलीही कमतरता राहणार नाही अशी त्यांनी खात्री दिली. आणि त्याचं आता ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या स्मशानभूमीसाठी सुरू होत असलेल्या रस्त्याच्या स्वरूपात झालं. राजुरीत त्यांच्या माध्यमातून दादांच्या आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आता बऱ्यापैकी राजुरीतल्या रस्त्यांची समस्या त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अगदी आमच्यापेक्षाही त्यांनी राजुरी गावाची काळजी घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी रस्ते सुरू झालेले आहेत. प्रस्तावित रस्त्यांना सुद्धा निधी पडलेला आहे, परंतु काही ऑफिशियल यातून सुरू होतील सगळे रस्ते. परंतु जे रस्ते आता सध्या चालू झाले चांगल्या दर्जाचे आणि दीर्घकाळ टिकतील अशा स्वरूपाचे आम्हाला राजुरीकरांना रस्ते दिलेले आहेत. राजुरी गावातून खोरंगे वस्ती कॅनॉल ते कोरवली गाव हाही रस्ता मंजूर असून तोही प्रस्तावित रस्ता असून तोही थोड्या दिवसात सुरू होत आहे. आणि त्याच्या सुद्धा आमदार साहेबांनी आणि दादांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि 75 लाख त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तेही टेंडर निघाले असून तेही चांगल्या दर्जाचं काम आपल्या राजुरीकरांसाठी येत आहे आणि तेही थोड्या दिवसात सुरू होत आहे. काम म्हणजे टेंडर झालेलंच आहे. थोड्या दिवसात हे काम सुरू होऊन राजुरीकरांच्या रस्त्याच्या समस्या माननीय दादांच्या आणि आमदार साहेबांच्या प्रतिनिधित्वामुळे ते शक्य झालं. आतापर्यंत जो राजुरीकरांचा रस्त्याविषयी असणारी ओरड दादा आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच संपलेली आहे आणि अगदी कुठं चुकून राहिलेले असले ते सुद्धा थोड्या दिवसात संपून जाईल असे त्यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानून खात्री देतो. कारण झालेली कामं आहेत म्हणून ते असं म्हणावंसं वाटतं की त्यांच्या माध्यमातून झालेली कामं आणि होणारी कामं नक्की 100% समाधानकारक होतील. खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर तसेच तालुक्याचे तडफदार नेतृत्व आमदार सचिनदादा पाटील यांचं मी राजुरीकरांच्या वतीनं म्हणेन आणि राजुरीची भाजप पार्टीच्या वतीनं मी त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो.